अनैतिक संबंध कोणत्या महिलेसोबत होते हे अद्यापही समोर आलेलं नाही किंवा अनैतिक संबंध होते की नाही हे देखील पडताळणी अजून झालेले नाही. परंतु जी सर्वात मोठी हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे अजून एका भयानक घटनेबाबत. कालपासून वाऱ्यासारखी बातमी सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होते आणि या बातमीनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे, संतापाची लाट उसळलेली आहे. विवाहित महिला काजलला हा न्याय मिळायलाच पाहिजे अशी मागणी सर्वत्र होत आहे आणि न्याय हा मिळायलाच पाहिजे, कारण दिवसेंदिवस होणारे महिलांवरील अत्याचार हे तोंड काढत असताना आपल्याला दिसून येत आहेत. परंतु प्राथमिक बातमीनुसार जी काही बातमी समोर येते त्यामुळे अंगावर शहारे निर्माण होत आहेत आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीन ही बातमी झाली, गुन्हा दाखल करण्यासाठी जोर धरू लागली. त्यानंतर पोलीस आता तपास करत आहेत, सर्व तपास या घटनेची करत आहेत. जे काही सत्य आहे ते समोर येईल. परंतु प्राथमिक माहिती समोर आली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच एक रांजणगाव गाव आणि याच गावातील आसपास शेपू हे गाव, रांजणगाव परिसरातील शेपू हे गाव, या गावामध्ये काजलचं लग्न हे लघाने महाराजांसोबत झालं होतं, जे की सुप्रसिद्ध मृदंगाचारी आहेत. त्यांच्यासोबत लग्न झालं, परंतु अनैतिक संबंध असल्याचं तिला भनक झाली, संशय आला आणि कौटुंबिक छळ, मानसिक त्रासाला सुरुवात झाली आणि टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरीच गळफास घेऊन आयुष्य संपवलं. काजल लगाने असं त्या महिलेचं नाव आहे. त्याच्या काजलच्या कुटुंबियांनी छत्रपती संभाजीनगर गाठलं आणि महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी जोर धरला, प्रक्रिया सुरू केली. जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथील अण्णासाहेब केशवराव जाधव यांची मुलगी काजल वर्षभरापूर्वीच 25 मार्च 2025 रोजी छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगावमधील शेपू गावामध्ये राहणाऱ्या अमोल लगानेसोबत लग्न झालं होतं. अमोल लगाने मृदंग वाजवणारा असून मृदंगाचारी म्हणून तो सुप्रसिद्ध आहे. पारंपरिक पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार देखील पडला होता. लग्नाला वर्ष झालं नाही तोपर्यंतच काजलने नवऱ्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. 1 एप्रिल रोजी सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या नवऱ्याच्या कुटुंबियांनी तिला तात्काळ घाटी रुग्णालयात तिला नेलं, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी काजलला मृत घोषित केलं होतं. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी काजलच्या कुटुंबियांनी संभाजीनगर गाठलं. त्यांनी अमोल लगानेच्या त्रासाला कंटाळूनच काजलने आत्महत्या केल्याचा आरोप केला. त्यांनी अमोल विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली. काजलच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार अमोलशी लग्न झाल्यानंतर काजलचा संसार व्यवस्थित सुरू होता. जेव्हा भावाचं नातं त्यांचं निर्माण झालं होतं, परंतु या लग्नामुळे दोन्ही कुटुंबीय आनंदी देखील होते. पण लग्नाला काही महिने पूर्ण झाल्यानंतरच अमोलचे काजलसोबतचे वागणे बदललं आणि त्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं, काजलच्या निदर्शनास आलं आणि काजलने त्या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाला. त्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली. त्यानंतर अमोलला समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील काजलच्या कुटुंबियांनी केला. अमोल यांनी देखील सांगितलं की नांदवायचं असेल तर मुलीला नांदवा नाही तर घेऊन जा, परंतु त्यांच्या वागण्यामध्ये अमोल लगाने यांच्या वागण्यामध्ये बदल पडला नाही. काजलला हा त्रास असह्य झाला, मानसिक शारीरिक त्रास होऊ लागला. तिने 1 एप्रिल रोजी टोकाचं पाऊल उचललं, घरच्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात खळबळ उडाली, कारण प्रश्न उपस्थित होतो वारकरी संप्रदायाविषयी. आज एक व्यक्ती चुकीचं पाऊल उचलते, गुन्हा करते आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण संप्रदायाला मध्ये ओढलं जातं आणि हे अत्यंत चुकीचं आहे. वारकरी संप्रदाय हा खूप मोठा आहे, त्याची तुलना कुठेही होऊ शकत नाही. गगनाहून मोठा जो आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. भगवंताचं नाम आहे. अनेक थोर व्यक्तिमत्व संप्रदायामध्ये आहेत, म्हणून आज संपूर्ण काही वातावरण स्थिर आहे. परंतु काही लोकांमुळे वारकरी संप्रदायाला बदनाम करणं हे चुकीचं आहे. या घटनेमध्ये सर्व पडताळणी होईल आणि काजलला हा न्याय मिळायलाच पाहिजे यासाठी सर्वांचं मत आहेच. परंतु जोपर्यंत संपूर्ण सिद्ध होत नाही तोपर्यंत अमोल लगाने हे आरोपी आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लवकरच संपूर्ण काही घटना समोर येईल. परंतु जी घटना समोर आली ती अत्यंत हृदयद्रावक आहे. निष्पाप विवाहित महिला काजलला हा न्याय मिळायलाच पाहिजे. लवकरात लवकर तपास व्हायला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर येथून संपूर्ण त्यांची टीम तपास करत आहे, पडताळणी करत आहे. लवकरच अहवाल समोर येतील आणि गुन्हेगारांना अटक केली जाईल. परंतु वारकरी संप्रदायामध्ये कार्यरत असणारे कलाकार असणारे अमोल लगाने यांच्यावर जो आरोप केला अनैतिक संबंधाचा, याची पडताळणी होऊन लवकरच संपूर्ण काही आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्यात आलेलं आहे असा आरोप काजलच्या वडिलांनी केलेला आहे अमोल लगाने यांच्यावर. लवकरच संपूर्ण अहवाल समोर येईल आणि पुढची प्रक्रिया सुरू होईल. परंतु या घटनेने पुन्हा एकदा मराठवाड्यात, महाराष्ट्रात खळबळ उडालेली आहे. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि न्यूज तडकाफडकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, ताज्या घडामोडींसोबत. देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सोबत राहा. भेटूया या घटनेतील अधिक माहितीसोबत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो,
आरोपी हा आरोपीच असतो, सिद्ध झाल्यानंतर समोर येईलच.